शक्तीपीठ महामार्गाविरोधात एकीकडे खासदार विशाल पाटील चांगलेच आक्रमक झालेत, तर दुसरीकडे माजी खासदार राजू शेट्टी देखील चांगलेच भडकलेत. शक्तीपीठ महामार्गाविरोधात सांगलीत वातावरण तापलंय. कोणत्याही परिस्थितीत संयुक्त मोजणी होऊ द्यायची नाही अशी ठाम भूमिका माजी खासदार राजू शेट्टींनी घेतली आहे. मोजणीच्या टोळ्यांना पोलिसांचं संरक्षण असल्याचा आरोप देखील राजू शेट्टींनी केलाय. एक आपल्याला निर्धार करायला पाहिजे की कसल्याही परिस्थितीमध्ये संयुक्त मोजणी होऊन द्यायचं नाही, हा निर्धार आपल्याला करायला पाहिजे. आणि संयुक्त मोजणी जर नाही झाली तर या शक्तीपीठाचं काम पुढे जाऊ शकत नाही. एक तर सरकार पूर्णपणे बेकायदेशीर काम करायला लागलाय. संविधानानुसार कायद्यानुसार आम्हाला जो अधिकार दिलेला आहे त्यानुसार एकदा सरकारनं नोटिफिकेशन काढल्यानंतर आम्ही त्यांच्या विहित नमुन्यामध्ये आणि त्यांनी दिलेल्या मूर्तीमध्ये हरकती नोंदवलेल्या असताना खरं तर त्याचं हिअरिंग घेऊन त्याचा निकाल द्यायला पाहिजे होता, पण तो निकाल न देता आज या ठिकाणी माळशिरसचे के पाटील साहेब आले. त्यांनी आम्हाला सांगितलं की प्रत्येक गावाच्या गाव चळवळीवर संयुक्त मोजणीच्या नोटिसा लावल्यात. शेतकऱ्यांच्या पर्यंत जायची हिंमत सुद्धा देणार नाही, म्हणून गाव चळवळीवर नोटिसा लावायच्या आणि एक दिवस रात्री अपरात्री चोरासारखं यायचं आणि मोजणी करायचं. हे कारस्थान हे लोक करण्याची शक्यता आहे. खरं तर या सांगली जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर मला एवढंच सांगायचं आहे, जिल्हाधिकारी ऐकत असतील आज जाऊन मी बोलणारच आहे. हा क्रांतीशील नाना पाटलांचा जिल्हा आहे, विसरू नका. चोरासारखं रात्री अपरात्री जमिनी मोजायला जर आला, जर जी ट्रीटमेंट आम्ही दरोडेखोरांना देतो तीच ट्रीटमेंट पोलिसांना दिल्याशिवाय सोडणार नाही. एवढे कर्तव्य तत्पर पोलीस असतील तर त्यांना माझा सल्ला आहे, अरे नदीकडच्या मोटरीच्या आमच्या केबली चोरीला झाल्या त्याचा शोध घ्या. तिकडं गावोगावी गांजा चरस खुलेआम विकायला लागलाय त्याचा शोध घ्या. चेन चोरा लागल्यात, मंगळसूत्र झाल्या, आमच्या मुली मुलींच्यावर बलात्कार व्हायला लागल्यात त्याचं बघा. आणि ते बघायचं सोडून या चोरांच्यासाठी या चोरांना लुटता यावं म्हणून तुम्ही त्यांना संरक्षण देऊन रात्री येत असाल तर तुम्हाला संविधानानं आम्हाला सुद्धा काही अधिकार दिलेले आहेत. त्या अधिकाराचा वापर करून तुमचा बंदोबस्त केल्याशिवाय सोडणार नाही, एवढंच मला सांगायचं आहे. आणि आपण सुद्धा एक निर्धार करूया